घातलाय आणि त्याच्या उजेडामध्ये त्याला पाहावं. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मनाच्या मागही तोच आहे, बुद्धीच्या मागही तोच आहे, चित्ताच्या अंतकरणाच्या मागही तोच आहे. नवे नवे सर्वांच्या मागही तोच आहे, सर्वांच्या मध्येही तोच आहे आणि सर्वांच्या नंतरही तोच आहे, तोच आहे, तोच आहे. असा मंगलकारक ईश मंगेश तोच आहे. तो नाही तर कोण नाही, तो नाही, सोनं नाही तर अंगठी नाही, बिलवर नाही, पाटल्या नाही, कंकण नाही. आणि सोनं आहे तर सोनंही अंगठीच आहे, सोनंही बिलवर आहे, सोनंही पाटल्याच आहेत, सोनंही पैंजण आहे, सोनंही नेकलेस आहे, सोनं ब्रेसलेट आहे, तेच आहे. पण सोनं नाही तर कोण नाही, आणि कोण नसलं तर सोनं आहे. शरीर नाही, भगवंत आहे. रात्री झोपल्यावर अंतकरण नाही, भगवंत आहे. सकाळी उठल्यानंतर भगवंती आहे आणि अंतकरणही आहे, आणि त्यातनं निर्माण झालेला जीवही आहे, म्हणजे बुद्धी आहे. आणि बुद्धीत चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, तो जीव जो आहे तो आभास आहे, तो आहे. पण मूळ जर बिंब नसलं, मूळ जर चैतन्य नसलं तर त्याचं अंतकरणात उमटलेलं प्रतिबिंब कसं असेल? म्हणजे प्रतिबिंब रूपानं सुद्धा तोच आहे, जीव रूपानंही तोच आहे. म्हणून जीव ही तोच आहे, पण कधी जीव शुद्ध झाल्यावर, जीव शुद्धीवर आल्यावर. आता तो जीव आपल्या बिंबाला, अधिष्ठानाला विसरला आणि मी ब्राह्मण, मी वैश्य, मी क्षत्रिय, मी या जातीतला, मी त्या जातीतला असा म्हणून पसरला. आमचे महाराज गोष्ट सांगतात, गोष्ट सांगतो म्हणजे तुमचा चहा पिल्यानंतर आनंद जरा वाढेल. एक होता जावई, तो गेला सासूकडे, सासूने केले आंबोळ्या, आंबोळ्या खाल्ल्या. येताना चालत चालत आंबोळ्याचा आनंद घेत होता आणि आंबोळ्याचं चिंतन करत होता. त्याचं मन आंबोळी झालेलं होतं. पण येताना रस्त्यामध्ये शेणाचा पू पडलेला, त्याच्यावर त्याचा पाय पडला. पाय पडल्यावर तो घसरला, घसरल्यानंतर पसरला आणि आंबोळीला विसरला. काय झालं? शेणावर पाय पडला, पाय पडल्यावर तो घसरला, घसरल्यावर तो पसरला आणि आंबोळीला विसरला. झालं, घरी आला, बायकोला म्हणला ते कर. काय कर? ते म्हणजे काय ते विचारायचं नाही, तेच करावं लागेल. म्हटली फोन लावून द्या. म्हटलं फोन नाही, मोबाईल लावा. त्यावेळेला मोबाईल नव्हता. आता ह्याला तर ते पाहिजे होतं, पण ते काय सांगता येत नव्हतं. मग यानं काढली काठी, ते कर, मला ते पाहिजे, मला ते सांगा तरी म्हणली. सांगणार नाही म्हणला, ते करायचंच, तुझ्या आईनं केलं होतं तेच करायचं. आपण सांगा म्हणली, सांगा नाही तुला कान पडतोच म्हणला. कान पडली तरी बी ते सांगता येईना. मग मारली. नवरा बायकोचं भांडण. अहो ते काय, ते काय, ते काय सांगा म्हटला. अहो ते कुठे याला सांगता येते, पण ह्याची वासना बी ते काय खायची शांत होईना. शेवटी ते म्हातारी आली शेजारची. अगदी म्हणली, अगं का भांडायला लागलाय? मारून मारून पाठी, बायकोची पाठ म्हणले आंबोळीसारखी लाल केलीस की. आता बघा म्हणला, हेच सांगत होतो म्हणला मी हिला, ते कर म्हणून. मग जसं आंबोळी विसरल्यानंतर बायकोला मार खायची वेळ आली, भांडण करायची वेळ आली, तसं आम्ही या देवाला विसरल्यामुळं हे मार खायची वेळ आली आहे बायको बरोबर. हे मार खायची वेळ आली आमची. तो विसरला तसं आम्ही विसरलोय, तो घसरला तसं आम्ही अज्ञानात घसरलोय, आणि तो पसरला तसं आम्ही विषयात पसरलोय.
घसरला, पसरला आणि विसरला, किंवा विसरला, घसरला आणि पसरला, कसं तुम्ही म्हणाल तसं. पण पसरू नका, घसरू नका आणि विसरू नका, एवढं लक्षात ठेवा. घसरायचं नाही, पसरायचं नाही आणि विसरायचं नाही. काय विसरायचं नाही? तत्त्वम असि. काका म्हणतात तू कोण आहेस, मी कोण आहे हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. विसरायचं नाही, विसरा सर्व काही, पण विसरू नका आपल्या अस्तित्वाला. आपल्या अस्तित्वाला कधीही विसरायचं नाही. म्हणून प्रपंच ओसरो, प्रपंच विसरो, प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करी गा काही, ऐसे करी पांडुरंगा. हा, शुद्ध रंग व्हावे रंगा. काय अरे, शुद्ध रंग जो आहे आमचा आत्मरंग, त्या रंगामध्ये माझं चित्त रंगू दे. किती सुंदर संतांचे एक एक शब्द त्या रंगामध्ये, त्या शब्दामध्ये रंगायला पाहिजे. वृत्ती रंगली पाहिजे, वृत्ती रंगायला पाहिजे. कुठं? जे संतांचे शब्द आहेत ना, त्या शब्दाचा जो अर्थ आहे ना, त्या अर्थाशी रंगला पाहिजे. शब्दाशी रंगू नका. शब्द विरून जातात पण अर्थ विरून जात नाही. आता शब्द निघालेत, आकाशातनं निघालेत, तुमच्या कानात शिरायला लागल्यात आणि विरून जायला लागल्यात, पण अर्थ शिरायला लागला अंतःकरणामध्ये, त्याचा बोध व्हायला लागला अंतःकरणामध्ये. म्हणून त्या अंतःकरणामध्ये आनंद अवस्था प्रगट व्हायला लागलेली आहे, सुखावस्था प्रगट व्हायला लागलेली आहे. आणि तो जर अर्थ कळाला नाही ना तुमच्या अंतःकरणाला, तर मग जांभ येते, मग जांभ येते. पण पैसे इथं वाटणार आहे. मी उदाहरण नेहमी तेच देतो का, कारण तेच उदाहरण आपल्याला पटते. पैसे मोजायला लागले तर जांभ येईल का? कसं कधी झाले घरामध्ये नवऱ्यानं आले दिलेले पैसे आहेत आणि मोजताना बायकोला जांभ यायला लागल्या. उलट हा पगार घे म्हटलं की पदर खून कधीपासनं म्हणत होती कधी देत आहेसा. बर असं कधी झाले का हो ताई? सोन्या चांदीच्या दुकानामध्ये गेल्यावर जांभई आल्या नाही? गेल्यावर बघा, स्वतःकडे बघा काय होतंय नक्की. सोनं बोलवतंय का मी त्याला बोलवते? आता इथनं तिथं जाते, कोण कुणाला बोलवते? हा, ते बोलवतोय तुम्हाला, पत्र पाठवते या म्हणून. इकडं आम्ही पाठवतोय पत्र, या रे धरून या. अण्णा पत्र पाठवतात, अहो कथा आहे बर का, येणार ना? या या, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयताला घर पुसोनी, देव न लगे, देव न लगे. ते बोलवत नाहीत, अण्णा बोलवत नाहीत. अण्णांच्या आतमध्ये असलेला भगवंत बोलवायला लागलाय. तुम्हाला काय वाटतं अण्णा बोलवतात? नाही, अण्णांच्या आत असलेले भगवान दत्तात्रय बोलवत. या या या, हरिनाम घेऊया, हरिकथामृत सेवन करूया. जीवाला, अशुद्ध जीवाला असं वाटतंय अण्णा बोलवतात. अण्णा कसं बोलवतात? अण्णांचा लाईट अण्णांचा नाही आहे, अण्णांचा लाईट भगवान दत्तात्रयांचा आहे. ते बोलवतात, अण्णांचं माध्यम आहे, पण लाईट मूळचा आहे. तो तुम्हाला बोलवायला लागलाय कारण तुमचं पुण्य उदयाला आलंय. म्हणून आम्ही घसरायचं नाही, विसरायचं नाही, पसरायचं नाही. काय लक्षात ठेवायचं? मोठ्यानं सांगा. हा, परत एकदा सांगा. जसं काकांनी 3 वाक्य सांगितली. काकांनी काय सांगितले? तू कोण आहेस हे विसरायचं नाही, तुझं जे नाही तिकडं पसरायचं नाही, आणि तुझ्या कल्याणाचं जे नाही तिकडं घसरायचं नाही. मग काय करायचा? ब्रेक लावायचा. घसरायला लागलं की ब्रेक लावायचा. मग आता घसरायला लागलं हे समजायला पाहिजे.
माझं मन घसरायला लागले, माझी बुद्धी घसरायला लागल्या, माझी चित्त घसरायला लागले, हे समजायला पाहिजे. आणि समजण्यासाठी हे टाळ्यावर पाहिजे. ते टाळ्यावर राहत नाही. अर्र म्हणला, घसरलं की. घसरलं म्हणजे तुला सांगत होतो म्हणले, जरा जपून. संत सांगत्यात जरा जपून. मथुरेचा हा बरोबर आहे. हा मथुरेचा चढता 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 म्हणा की. खरंच बाई माझ्या ग दुधात नाही पाणी ग, माझ्या ग दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाले, दही दूध ताक आणि लोणी. कुठलं बाजाराला निघाले? भगवंताच्या दही दूध ताक आणि लोणी, अंतकरण. आणि त्या अंतकरणात माझी भेसळ नाही म्हणतात. देवा माझे चित्त तुझे पायी, राही ऐसे करू काही. बघा चित्त तुझ्या पायावर राहू दे. पुढे काय म्हणतात बघा, मन राम रंगी रंगले. भेसळ नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, भेसळ नाही. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. माझ्या दुधात नाही पाणी ग, माझ्या ग दूध. ही गवळण आहे, जीवरूपी गवळण. निघाली बाजारला. मथुरेचा अवघड घाट, चढता चढता दुखती पाट. मधीर कशाला तर आहे, मधून कशाने. काय पुढं हा काय काय आता घरी गेला बघा जरा काय ती. हा पुढं हा 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 काय 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 म्हणला मधी. नेहमी नेहमी काय हा नेहमीच तुझी कटकट. हा घेऊ नका ग कोणी. हा माझ्या याचा अर्थ काय माहितीये का, ही बाजाराला ही गवळण निघाल्या, ही जीवरूपी गवळण. आणि ही दही दूध ताक लोणी हे अंतःकरण आहे. आणि त्यात पाणी नाही म्हणतात आमचं. शुद्ध आहे. मनामध्ये दुसरी कोणती इच्छा नाही. बुद्धीमध्ये ह्या धुंदलीसारखी झालेली नाही. चित्तामध्ये कोणता विषय नाही. आणि अहंकारामध्ये अभिमान काय नाही. निघाले बाजारला. चल म्हणून गोपीला उपदेश करायलाच लागला नाही. काही उद्धव आले होते गोपींना सांगायला. काय म्हणले, योगामध्ये मन चित्तवृत्ती निरोध करायच्या, चित्त चिंतनामध्ये लावायचं आणि बुद्धीमध्ये विवेक निर्माण. अरे कुठं आहे म्हणले, आमचं अंतकरण देवाला देऊन टाकले. आता अंतकरणात देव असल्यामुळे मनात देव, बुद्धीत देव, चित्तात देव आणि अहंकार आमचा देव झालाय. आम्हीच राहिलो नाही. आता ध्यान कुठं करायचं, ज्ञान कुठं घ्यायचं, भक्ती कुठे करायची, मी आता शिल्लकच राहिली नाही. म्हणून ती म्हणली, घरी करत होते मी कामधंदा, तेथे मी बावरली. तेथे मी बावरली. घरी काम करत होती या, बावरली मी, एकदम बावरली है ना. काय म्हणे, कुठला आपण कुठले गवळण आहे ती, कुठली हा हा नको वाजवू श्रीहरी मुरली रे. आता ही मुरली वाजायला लागली. हा बरोबर आहे ना. हा आता ही मुरली वाजायला लागली आहे आपली सगळ्यांची. ही वर जाते ना आणि खाली येते, ही मुरली आहे. ही मुरली सो हम काय म्हणायला लागलाय भगवंत. सो अहम मी आहे म्हणतोय. आणि आम्ही म्हणतोय आबा देसाई आहे. तो म्हणतोय मी आहे.
ह्यो म्हणतोय मी आहे, खरं कोणतं? खरं तो आहे. आणि अज्ञानानं म्हणतोय मी आहे. म्हणून विसरायचं, घसरायचं, पसरायचं, लय कपाट भरायची नाहीत, लय लय साड्या घ्यायच्या, फार दागिने घ्यायचे नाहीत, लय जमवा जमव करायची नाहीतर जाताना म्हस होते. नाही कळलं? म्हस नाही. हा हा आता पुढे घेऊया विषय, पुढे घेऊया ना थोडं. हा काय कुठपर्यंत आला विषय? आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता, तुंगभद्रेच्या नदीच्या किनाऱ्यावर राहत होता. तुंगभद्रा म्हणजे हे शरीर कल्याणकारक आहे, पण तो काय झाला, पुत्र प्राप्तीसाठी शोकाकुल झाला आणि त्याला गुरु भेटले. त्यांनी विवेकरूपी फळ दिलं, पण ते फळ त्याच्या पत्नीनं म्हणजे बुद्धीनं स्वीकारलं नाही, कारण बुद्धीला काय होता, अविवेक होता. त्यामुळे साधून दिलेले विवेकरूपी फळ तिनं काय केलं, टाकून दिलं. झालं. मग काय झालं, त्या मनाचं ऐकलं. धुंदुकारी तिची बहीण जी आहे तिचं ऐकलं. मग तिची बहीण कोण? मन कुठलं? अशुद्ध मनाचं, अविवेकी मनाचं तिनं काय केलं, बुद्धीनं ऐकलं. संत म्हणतात मनावर बुद्धीचा ताबा पाहिजे, पण या कथेमध्ये असं आहे बुद्धीवर मनाचा ताबा झाला. उलट झालं. मनावर बुद्धीचा कंट्रोल पाहिजे. मन लगाम आहे, इंद्रिय घोडी आहेत आणि बुद्धी सारथी आहे. सारथीनं मनाला कंट्रोल करायला पाहिजे, पण आता इथं उलट झाले. मनानच सारथीला म्हणजे बुद्धीला ताब्यात घेतले. त्यामुळे बुद्धी आता गोंधळली. बुद्धीचं काय चालेना. बुद्धी सांगत्या पण मन ऐकेना. बुद्धी म्हणते कथेला जायला पाहिजे, मन म्हणते शानायस, कथेला लय वेळ पडलाय, आयुष्य पडले आणि 3 तास कुणी बसायचं, त्याच्यापेक्षा असं कर, रानात चल. मोबाईलला लागते, कुठलेही महाराज लागतात, चल रानात. मग काय रानात गेल्यावर काय ती कथा विसरते, कारण रस्त्यात कोणतरी दुसरं भेटते, ती वेगळीच कथा सांगते, ही कथा राहिली. असे ही मन आणि बुद्धी. आणि संत काय म्हणतात, मन बुद्धीची कातरी. बोला तुम्ही जरा सहभाग घ्या. मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, सोने चोरी, पुढे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. देवाची आपण सोनार व्हायचे. हा आता ते काय झालं, फळ कुठे गेलं, ते कोणाला दिलं टाकून. मग ते कुणी खाल्लं, गायीनं खाल्लं. मग गायीला झालेल्या पुत्राचं नाव काय, गोकर्ण. आणि धुंदलीला काय पुत्र झाला, निपुत्रिक राहिली. मग तिनं काय केलं, कुठलं पुत्र घेतला, त्या मनाला झालेला, जो मनाला म्हणजे तिच्या बहिणीला, तिला जो काही बाळ झालेलं होतं, तिनं नाटक करून काय केलं, हे माझं बाळ आहे म्हणून तिनं काय केलं, सांगितलं. पण त्या फळच खाल्लं नसल्यामुळे त्या बुद्धीला अंतकरणामध्ये बोध काय झाला नाही. म्हणजे त्या धुंदलीला, त्या बुद्धीला काय बोध झाला नाही. आणि आपल्या नवऱ्याला म्हणजे त्या ब्राह्मणाला, म्हणजे त्या जीवाला, म्हणजे त्या आत्म्याला तिनं खोटं सांगितलं की मी ते फळ खाल्लं, पण खाल्लं